आपल्या महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अकाली गेले। या धक्क्यातून महाराष्ट्र कधीही बाहेर पडू शकत नाही। पण राजकारण हे एक असं क्षेत्र आहे की जे क्षणाक्षणाला नव्या नव्या घडामोडी घेऊनच येतं आणि ते जसं वेग घेतं त्याच वेगानं त्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला क्रमप्राप्त आहे। बघा, आपण हे वर्षानुवर्ष पाहत आलोय की एखाद्या बड्या नेत्याच्या जाण्यानंतर, त्याच्या निधनानंतर त्याची राजकीय धुरा नेमकी कोण सांभाळणार हा प्रश्न उपस्थित होतोच। आणि अजितदादा तर फक्त एका पक्षाचे प्रमुख नव्हते, तर ते राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा होते। त्यामुळे अजितदादांच्या जाण्यानं ही दोन्ही पदं आता रिक्त झाली आहेत। राष्ट्रवादीतील फुटीनंतर आधीच या मुद्द्याला अनेक पैलू आहेत, पण आज आपण बोलणार आहोत ते राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत। अजित पवारांनंतर आता त्यांच्या या पदावर म्हणजे उपमुख्यमंत्री पदावर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना हे पद देण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादीतील एका अत्यंत बड्या नेत्यानं केली आहे। आता हा बडा नेता कोण आहे? खरोखरच राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार दिसतील का? आणि यामुळे नेमके कोणकोणते बदल महाराष्ट्रामध्ये होऊ शकतात हेच सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। एका भयंकर विमान अपघातामध्ये आपण आपल्या लाडक्या उपमुख्यमंत्र्यांना अजितदादांना गमावलंय। थोड्याच वेळापूर्वी सगळ्यांनी साश्रू नयनांनी अजित पवारांना अखेरचा निरोपही दिलाय। पुत्र पार्थ पवार आणि जय पवार या दोघांनी अजित पवारांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिलाय आणि यानंतरच अवघ्या काही तासांमध्ये बारामतीसह महाराष्ट्रभरामध्ये पुन्हा राजकीय चर्चा आणि विविध मागण्यांचं सत्र सुरू झालंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी एक मोठी मागणी या सगळ्यानंतर केलेली आहे। अजित पवारांनंतर सुनेत्रा पवारांना राज्याचं उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावं अशी अप्रत्यक्ष मागणी झिरवळांनी केली आहे। सगळ्यांची मागणी होतीये की सुनेत्रा वहिनींना मंत्रिमंडळात आणावं अशी सगळ्यांची प्रामाणिक इच्छा आहे असं झिरवळ म्हणाले। इतकंच नव्हे तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याच आहेत, आता वेगळं राहून चालणारही नाही, एकत्रच राहावं लागेल असं सुद्धा झिरवळ म्हणाले। आता नरहरी झिरवळांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये अनेक हालचालींना वेग येतो। पहिला मुद्दा सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा आणि दुसरा मुद्दा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा। बघा, अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते, तसेच ते बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फूट पडल्यानंतरच्या पक्षाचे सर्वेसर्वा आहेत। अजित पवारांच्या निधनानंतर या सर्व जागा कोण भरून काढणार असा साहजिकच प्रश्न या सगळ्यानंतर उपस्थित झालाय। यात सुरुवातीला अजितदादांचे दोन्ही सुपुत्र म्हणजे पार्थ पवार आणि जय पवार हे दोघेच अजितदादांचे राजकीय वारसदार असतील का असा सुद्धा एक प्रश्न किंवा अशा सुद्धा चर्चा काही काळ होत होत्या। पण झिरवळांनी सुनेत्रा पवारांना राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी विराजमान करण्याची मागणी केल्यानंतर राज्याच्या वर्तुळामध्ये आता वेगळ्या पद्धतीच्या या चर्चा सुरू झाल्या। झिरवळांच्या सांगण्याप्रमाणे सुनेत्रा पवार या जर राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या तर काय घडेल? सर्वप्रथम तर मुद्दा असा आहे की अजितदादांच्या जाण्यानंतर दोन राष्ट्रवादी एकत्र येतील का? कारण स्थानिकच्या निवडणुकांपासूनच या संबंधीच्या अनेक हालचाली सुरू झाल्या। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपण या दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र लढताना सुद्धा पाहिलं आणि त्यानंतर राज्यात सुद्धा आता हे दोन्ही पक्ष एकत्र येतील अशा पद्धतीची कुणकुण लागतच होती। पण अजितदादांच्या जाण्यानंतर मात्र आता या सगळ्या घडामोडींना एक प्रकारचा वेग येईल। त्याप्रमाणे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर शरद पवार सुद्धा राज्यामध्ये भाजप सोबत सत्तेत दिसतील। बंड शमवून सारं काही शांत करून पुन्हा राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार असतील आणि उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांच्या जागी सुनेत्रा पवार असतील। पण मग राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या खासदारकीचा सुद्धा एक वेगळा निर्णय पक्षाला घ्यावा लागेल। शिवाय ज्या काही नेत्यांना राष्ट्रवादी एकत्र नको होती त्यांची नाराजी पुन्हा एकदा उफाळणार नाही याची सुद्धा काळजी आता शरद पवार यांना घ्यावी लागेल। असं म्हटलं जातं की पवार कुटुंबीय हे राजकारणामध्ये अत्यंत प्रॅक्टिकल असलेलं कुटुंब आहे। परिस्थितीची गरज आणि आगामी राजकारणाची दिशा ओळखूनच पावलं उचलण्यामध्ये पवार कधीही चुकत नाहीत। त्यामुळे एका बाजूला अजित पवारांच्या जाण्याचं दुःख निश्चितच आहे आणि ते कैक पटीने जास्त आहे, पण दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी पक्षामध्ये निश्चित असं काही ना काहीतरी निर्णय घेण्याकडे
हालचाली थोड्याच काळामध्ये सुरू होतील. येत्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सूत्र कुणाच्या हातात जाणार आणि उपमुख्यमंत्री पद ज्यावर अजित पवार होते ते कुणाकडे जाणार या संदर्भातला निर्णय हा निश्चितच होईल आणि या सगळ्याकडे राज्याच्या नजरा आता लागलेल्या आहेत. या संदर्भातल्या काय घडामोडी घडतील, काय या संदर्भातले निर्णय होतील, काय संदर्भातल्या या चर्चा होतील, हे सगळं आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न निश्चित करू. तुम्हाला या सगळ्या बातम्यांविषयी, या एकंदर राजकारणाविषयी आणि एकंदरच तुमचा या सगळ्या संदर्भातला अंदाज काय आहे तो तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगू शकता. तुर्तास मी इथेच थांबते. नव्या अपडेट्ससह नव्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.